लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. चांदेकरांसाठी एक खूप मोठी आणि वाईट बातमी असते. ती बातमी म्हणजे राहुलचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तो मृत्यू पावलेला असतो आणि आता हे सर्व चांदेकरांना सहनच होत नाही. हे सर्व ऐकल्यानंतर रोहिणी तर खूपच वेड्यासारखं करते आणि ती सगळा पूर्ण आरोप कला आणि अद्वैतवरती ढकलते आणि राहुलचे शेवटचे कोणतेही विधी करण्यासाठी कला आणि अद्वैत यांना नकार देते. तुम्ही दोघांनी सुद्धा यायचं नाही असं म्हणत असते. तर आता राहुलचा ॲक्सिडेंट कसा होणार आणि राहुल त्या ॲक्सिडेंटमध्ये खरंच जीव गमावणार का? आणि रोहिणी वेड्यासारखं वागत अद्वैत कलाला राहुलचा अंत्यविधी करण्यासाठी यायचं नाही असं का म्हणणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे कला, अद्वैत आणि नैना दवाखान्यात आलेले असतात, कारण त्यांना राहुलचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तो मेलेला आहे अशी माहिती त्यांना मिळालेली असते. म्हणूनच ते दवाखान्यात आलेले असतात. तर तिथे अद्वैतला विश्वासच बसत नसतो. अद्वैत खूप रडत असतो. त्यानंतर अद्वैत तेथील डॉक्टरांना डेड बॉडी दाखवण्यासाठी सांगतो आणि आता डॉक्टर अद्वैत आणि कलाला डेड बॉडी दाखवण्यासाठी घेऊन जातात आणि ते त्या डेड बॉडीच्या चेहऱ्यावरती झाकलेलं कापड काढतात आणि अद्वैत म्हणतो, डॉक्टर, परंतु या बॉडीचा तर चेहराच दिसत नाहीये. मग कशावरून हा राहुल चांदेकरच आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तिथे पोलीससुद्धा आलेले असतात. पोलीस अद्वैतला म्हणतात की आम्हाला तिथे ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी त्यांचे सामान्स आणि काही पुरावे मिळालेले आहेत. तुम्ही ते एकदा बघा कोणाचं आहे ते. तर अद्वैत ते पॉकेट पाहतो तर त्यामध्ये राहुलचे पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे असतात आणि राहुलचा फोनसुद्धा असतो. हे सर्व पाहिल्यावरती अद्वैतला खूप मोठाच धक्का बसतो. तेव्हा अद्वैतला राहुलसोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात. तिथे अद्वैत खूप रडतो आणि कलासुद्धा खूप रडत असते. परंतु चांदेकराच्या घरातील अद्वैत, कला यांना सोडून कोणालाच ही बातमी माहीत नसते. तेव्हा तिथे अद्वैत रडत रडतच त्या डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर, तुमचं बरोबर आहे, हा राहुलच आहे आणि हे सर्व सामान त्याचेच आहे. त्यानंतर अद्वैत बाहेर येतो आणि नैनाकडे जातो. नैनासुद्धा त्यांच्यासोबत आलेली असते. नैना लगेचच अद्वैतकडे जाते आणि म्हणते, अद्वैत, तुला रडायला काय झाले? तो आपला राहुल नव्हता ना? माझं बरोबर आहे ना? तेव्हा अद्वैत रडत रडत नैनाला म्हणतो की नाही नैना, आतमध्ये राहुलच आहे आणि तेथे त्याचं काही सामानसुद्धा सापडलेलं आहे. तेव्हा नैनाला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते, काय? असं होऊच शकत नाही, माझा राहुल जिवंत आहे. इतक्यातच नैनाला चक्कर येते. नैना खूप वेड्यासारखं करत असते. ती म्हणत असते, अद्वैत हा आपला राहुल नाहीये, हे सगळं स्वप्न आहे, हे खरं होऊच शकत नाही. तेव्हा अद्वैत नैनाला समजावत म्हणतो, नाही नैना, हे स्वप्न नाहीये, ही हकीकत आहे. आपला राहुल आता आपल्यामध्ये नाहीये. तू आता स्वतःला सांभाळून घे. आता तो कधीच परत येणार नाही. तो आपल्याला कायमचंच सोडून गेलेला आहे. तिथे नैना खूप रडत असते. तर कला दुसऱ्या अंतरावर थोडं लांब जाते आणि ती इकडे चांदेकरांच्या घरी फोन करते. तर तिथे अद्वैत नैनाला म्हणत असतो की चल नैना, आपण इथून निघून जाऊया. नैना म्हणते, नाही अद्वैत, मी इथून कोठेच जाणार नाही, मी इथेच राहणार. तर इकडे चांदेकरांच्या घरी एक मुलगी आलेली असते आणि आता ती म्हणत असते की आज माझ्या आवडीचा केक बनवला आहे आणि तो सर्वांनी खायचा. परंतु ती मुलगी म्हणजे प्रदीपचीच मुलगी असते. प्रदीपचं एका मुलीवरती प्रेम होतं आणि ही मुलगी त्या दोघांचीच आहे. तेव्हा तो केक पाहून सोहम म्हणतो की चला मग आता सर्वात आधी मीच केक खातो. तेव्हा तिथे ती छोटी मुलगी म्हणते, नाही, हा केक मी अद्वैत दादा आणि कला वहिनी आल्याशिवाय मी खाणार नाही आणि कटही करणार नाही. सरोजने त्या मुलीला एक्सेप्ट केलेलं नसतं आणि सरोजला त्या मुलीचा खूप राग येत असतो. म्हणूनच सरोजला चिडवण्यासाठी, टोमणा मारण्यासाठी रोहिणी म्हणते की मला तर लहान मुली आवडतच नाहीयेत, परंतु आपली सिमरन इतकी गोड आहे की आता मला लहान मुलांना बघितल्याशिवाय करमतच नाहीये. तेव्हा आबा म्हणतात, परंतु आता सुनबाई आणि अद्वैत कोठे आहेत? इतक्यातच सरोजला कलाचा फोन येतो.
तेव्हा सरोज म्हणते ही कला मला का फोन करत आहे. रोहिणी म्हणते वहिनी फोन उचल, बघ कला काय म्हणत आहे. तेव्हा सरोज फोन उचलते. तेव्हा तिथे कला रडत रडत सरोजला म्हणत असते की सरोज मॅम, मी आता तुम्हाला जे काही सांगत आहे ते ऐकणं तुमच्यासाठी खूप कठीण असणार आहे. सरोज म्हणते तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तुला अद्वैतबद्दल काही सांगायचं आहे का. अद्वैत ठीक तरी आहे ना. कला म्हणते अद्वैत आणि नैना आम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये आहोत. तेव्हा सरोज म्हणते तू काय सांगत आहे, नेमकं काय झालं आहे. तेव्हा कला रडत रडत म्हणते की राहुल. तेव्हा सरोज म्हणते राहुलचं काय. कला राहुलचं नाव ऐकल्यावरती रोहिणी लगेचच सरोजकडे येते आणि फोन हिसकावून घेते आणि कलाला विचारते. आणि रोहिणी म्हणते की कला राहुलचं काय झालं. तू राहुलबद्दल काय बोलत होतीस. तू कोठे आहे आणि नेमकं काय झालं आहे. कला प्लीज लवकर सांग. तेव्हा कला रोहिणीला सांगते की रोहिणी मॅम, काही तास आधी राहुलचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो आता या जगामध्ये नाहीये. हे ऐकल्यावरती रोहिणीवरती दुःखाचा डोंगरच कोसळतो. रोहिणीच्या हातातील फोन खाली पडतो. तेव्हा सर्व चांदेकर रोहिणीकडे येतात आणि म्हणतात रोहिणी काय झालं, काय झाले लवकर सांग. कला काय म्हणत होती असं आबा रोहिणीला विचारतात. मला खूप भीती वाटत आहे, तू लवकर सांग ना काय झालं आहे. तिथे रोहिणी काहीच बोलत नसते आणि ती खूप रडत असते. त्यानंतर सोहम फोन घेतो आणि कलाला विचारतो, कला वहिनी काय झाले. कला म्हणते राहुल या जगामध्ये राहिलेला नाहीये, त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. आम्ही आता इकडे हॉस्पिटलमध्ये आहोत. तर अद्वैत इकडे हॉस्पिटलमध्ये पेपरवरती सायन्स करतो आणि ते डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला ही बॉडी पोस्टमॉर्टम झाल्यावर मिळेल आणि अंतिम संस्कार करण्यासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता. मला खूप वाईट वाटत आहे, तुम्ही स्वतःला सांभाळा. त्यानंतर अद्वैत बाहेर येतो आणि तो कलाच्या गळ्यात पडून खूप रडतो. तेव्हा सर्व चांदेकर दिलेल्या पत्त्यावरती त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे रोहिणी सर्वात पुढे असते आणि ती खूप रडत असते. ती सतत राहुल तू कोठे आहेस असं म्हणत असते. ती खूप मोठमोठ्याने ओरडत असते. अद्वैत माझा राहुल कोठे आहे, मला त्याला भेटायचं आहे असं म्हणत ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते अद्वैत तो राहुल असूच शकत नाही, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळालेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही आत्या, पोलिसांना तेथे राहुलचं काही सामान मिळालेलं आहे आणि ते मी पाहिलं आहे. ती बॉडी आपल्या राहुलचीच आहे. आता आपला राहुल आपल्यासोबत राहिलेला नाहीये. ॲक्सिडेंट झाल्यामुळे आपल्याला राहुलचा चेहरा दिसू शकत नाही आणि तो बघण्यालायक नाहीये. रोहिणी खूप विचित्र असं वागत असते. ती माझा राहुल जिवंत आहे, तो मला सोडून जाऊच शकत नाही असं म्हणत असते. मला राहुलला बघायचं आहे. तेव्हा कला म्हणते रोहिणी मॅम, तुम्ही प्लीज अद्वैतचं ऐका ना, तुम्ही असा हट्ट करू नका. मला माहीत आहे तुम्ही आई असल्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटत आहे आणि खूप दुःखही आहे. तेव्हा रोहिणी म्हणते शांत राहा, तू काहीच बोलू नको, हे सर्व काही तुझ्यामुळेच झालं आहे. तिथे अद्वैत म्हणत असतो रोहिणी आत्या, मी तुझं दुःख समजू शकतो, परंतु तू स्वतःला सांभाळून घे. आपल्याला आता अंतिम संस्कार करण्याची तयारी करायला हवी. तेव्हा रोहिणी खूप रागानेच अद्वैतकडे पाहते आणि अद्वैतला म्हणते की तू काहीही करण्याची गरज नाहीये. तू माझ्या मुलाला कधीच समजून घेतलं नाही आणि आता तू आणि तुझ्या त्या बायकोने माझ्या राहुलपासून दूरच राहा. तुम्ही दोघांनी त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी यायचं नाही. तेव्हा प्रदीप म्हणतो रोहिणी तू हे काय बोलत आहे. या सर्वांमध्ये या दोघांचं काय आहे, त्यांची काय चूक आहे. स्वतः इन्स्पेक्टरच म्हणत आहेत की दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे मृत्यू झालेला आहे, मग यामध्ये त्यांची काय चूक. तिथे सर्व चांदेकर खूप रडत असतात. रोहिणी सारखं म्हणत असते की कला आणि अद्वैतने माझ्या मुलाच्या अंतिम संस्कारासाठी करण्यासाठी यायचं नाही. तेव्हा आबा म्हणतात बरं रोहिणी, परंतु तू जास्त चिडू नकोस, तुझ्या जीवाची काळजी घे. तर आता राहुल खरंच ॲक्सिडेंटमध्ये मेलेला असतो की तो जिवंत असतो आणि हे सर्व नाटक करत असतो, हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब